लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला। जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला। जालना लोकसभा मतदारसंघाचे 5 वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे 6व्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांना भाजपाने 6व्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून लोकसभा निवडणुकीत 6व्यांदा षटकार मारण्यासाठी दानवे सज्ज झाले असून त्यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी मंचावर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री जालना अतुल सावे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार संदीपान भुमरे, आमदार हरिभाऊ बागडे, डॉक्टर विलास महात्मे, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अरविंद चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते ब्रह्मानंद चव्हाण, प्रदेश अध्यक्ष लहुजी शक्ती सेना विष्णू कसबे, लोकसभा प्रभारी भाजप जालना इजाज देशमुख, जिल्हा अध्यक्ष मनसे गजानन गीते, शहर जिल्हाध्यक्ष मनसे रवी राऊत, राजू पाटील राजे, जालना भाजप लोकसभा प्रमुख विजय अवताडे, शालिनीताई बुंदे, भास्करराव दानवे, भाजपा जिल्हा अध्यक्ष जालना बद्रीनाथ पठाडे, सुहास शिरसाट, जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना विनोद आडवे, भाजपा प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी इंद्रिस मुलतानी, विधानसभा प्रभाग सिल्लोड तथा लोकसभा समन्वयक सुरेश बनकर, विधानसभा प्रभाग पैठण सुनील शिंदे, विधानसभा प्रभाग भाजपा भोकरदन विजय नाना परिहार, लोकसभा प्रभाग बदनापूर अनिलराव कोलते, भाजपा जिल्हा अध्यक्ष भंडारा प्रकाशजी बाळगुदे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे, जालना।